घडी तुमच्या एका गालावर मारली की त्याच्याकडे काय करायचा, पुढचा गाल करायचा. का बरं? हे मर्दाची लक्षण आहे की नपुसकाची? मला सांगा, कोणत्या देशात शिकवताय तुम्ही हे? ज्या देशातली 25-25 वर्षाची पोरं सिंहाच्या जबड्यात हात घालत होती, त्या देशातल्या पोरांना तुम्ही हे शिकवणार आहे का? कोणी तुला एक मारले की तू दुसरा काल पुढे कर. अरे गुरुजी असं का करायचं? तो गुरुजी म्हणतात असं केल्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. मग गुरुजींनी इतिहास सांगितला. काय म्हटले तुम्हाला माहिती आहे का? हा सांगा. आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, बरोबर, आणि त्यांचा अत्याचार वाढल्यानंतर शेवटी आपले बापू त्यांच्याकडे गेले. बापू माहिती आहे तुम्हाला? हे बापू नाही, हे पण जातात लोकांकडे, पण फर्टिलायझर घेऊन जातात, आहे की नाही? ते साबरमतीचे बापू. बापू त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं, सायमन गो बॅक, जा म्हटले तुम्ही. आणि ते निघून गेले. आणि आपला देश काय झाला? खरं आहे का गुरुजी? एवढ्यावर थांबले का इठोबा महाराज? नाही नाही, कविता केल्या त्यांनी. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, क्या दे दी हमें आजादी बिना लाठी बिना. वारे भाई साबरमती के संत, बिना लाठी बिना. एक बात बताऊं, नंगा पुंगा घूमने से और चरखा घुमाने से आजादी नहीं मिलती है. बिना लाठी बिना डाल आजादी मिळेल असं कोणाचं मत असेल तर 1857 तर 1947 हा 90 वर्षाचा जो रणसंग्राम होता, ज्या 90 वर्षामध्ये 7,32,000 तरुणांनी जी आहुती दिली ती बिना लाठी बिना ढाल नव्हती. ज्यामध्ये नंदुरबारचा श्रीश कुमार असेल किंवा पंजाबचा भगत सिंग असेल, नाशिकचा सावरकर असेल किंवा बंगालचा सुभाष बाबू असेल, या 7,32,000 तरुणांच्या आहुतीच्या मोबदल्यामध्ये हा देश स्वतंत्र झालाय. कोणत्या चाचा आणि बापूच्या भरोश्यावर. पण दुर्भाग्याची गोष्ट आहे, आम्हाला डोक्यात त्याच पद्धतीने करून दिलाय. बरं, एवढ्यावर नाही, पुढे जाऊन आम्हाला पूर्णपणे विज्ञानवादी करून टाकलं. म्हणजे जेव्हा लाईट नव्हती तेव्हा जगत नव्हतो का आपण? एवढे अधीन झालो सर्व काही. बघा, आमचं पाणी फ्रीज मधलं झालं, फ्रीज शिवाय पाणी प्यायचं नाही. आमचा भाजीपाला फ्रीज मधला, आमचं दूध, आमचे विचार ते सुद्धा फ्रीज मधलं. थंड खाऊन खाऊन आणि थंड ऐकून ऐकून आबा हे रक्त थंड झालंय. आणि अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार नाही. म्हणून मी काय करतो, कीर्तनापुरतं का होईना हे थंड झालेलं रक्त गरम करून घेतो. तुम्ही मला नेमकं काय, काहीच वेगळं करायचं नाही. काय करायचं, कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घ्यायचं. तुम्ही म्हणाल त्याचा काय फायदा होतो, सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर बापू कमीत कमी 2 तास रक्त गरम राहतं. किती तास? 2 तास. आणि तेवढ्यात आपलं कीर्तन, नंतर तुमचं फ्रीजमध्ये ठेवून द्या, आहे की नाही? आणि नंतर जो वंदे मातरमचा मुद्दा आहे तो कशासाठी? त्याचं कारण असं आहे, मी मुळात मालेगावचा. आता आमचं मालेगाव तुम्हाला काही वेगळं लिहून द्यायची आवश्यकता आहे का? आता मालेगावमध्ये राहत असताना आमचा स्वभाव झाला आहे, अपरिचित ठिकाणी आम्ही गेलो की आम्ही वंदे मातरम म्हणतो. का? वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या समोर कोण बसलाय हे मला कळतं. नवे तुमचे शेजारी कोण बसले हे तुम्हाला सुद्धा कळतं. कसं काय? वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसाने वंदे मातरम नाही म्हटलं, समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची अवलाद आपल्या बाजूला येऊन बसली. कारण वंदे मातरमची अडचण कोणाला आहे? तुम्हाला आहे का? इकडे तुम्हाला, आपल्याला पण नाही. कारण त्याचं कारण आहे, ये जो भूमि है ये माँ है हमारी, और अगर ये हमारी माँ है
तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती भाई इसे तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए, वो हम करते हैं। पर इस देश में कुछ लोग ऐसे हैं, मैं कुछ लोग कह रहा हूं, हर कोई नहीं, कुछ लोग भी ऐसे हैं जो रहते यहीं पर है, खाते यहीं पर है, मरते यहीं पर है, और मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है, जलाया नहीं जाता, दफनाया जाता है, फिर भी कहते हैं कि ये हमारी मां नहीं है। अब बताओ, अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है, जो भूमि तुझे खाने के लिए अनाज देती, जो भूमि तुझे पीने के लिए पानी देती है, और जो भूमि तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है, और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी मां नहीं है, तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं है, कोई बुरी बात नहीं। वैसे तो महाराज ये दुनिया बहुत बड़ी दुनिया है, और इस बड़ी दुनिया में देश भी बहुत है, लेकिन एक बात सुन लो, दुनिया में भले कितने भी देश हो, मेरे देश से अच्छा कोई देश नहीं है। कितना अच्छा आहे पता आपको? जगाच्या पाठीवर कट्टर इस्लामिक राष्ट्र 64 आहेत, कट्टर, जसे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, काबूल, कंदार आहे ना, त्या 64 पैकी एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षावर जीव घेणं संकट आलं, त्याला देश सोडावा लागला। मग त्याने स्वतःचा जीव वाचवायला कुठे गेलं पाहिजे होतं? उर्वरित 63 देशापैकी एका देशात गेलं पाहिजे होतं ना, तो कुठे गेला? भारतात आला। मला सांगा, सर्व जगातल्या लोकांना वाटतं की भारत त्यांचा विरोधक आहे, पण शत्रूनेही डोळे झाकून ज्या देशावर विश्वास ठेवावा तो देश माझा आहे, तो देश माझा आहे। किती चांगला, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, लेकिन ये कब अच्छा है वो भी सुन लो, ऐसा कोई अच्छा नहीं होता है, मेरा इसलिए अच्छा ऐसा नहीं है, ये अच्छा होने के लिए क्या लगता है, हम बुलबुले हैं इसकी, हम सब इस देश की बुलबुले, बोले तो इस देश के घटक है, और हम सब एक साथ आ जाते हैं तो ये देश अच्छा है। काकड़े दादा है ये, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्ता हमारा हमारा सारे जहां से। तो हम कौन, हम कौन वो सुन लो, हम सब एक साथ आते हैं तो ये देश अच्छा है। हम कौन सुनो, माळी, साळी, कोळी, तेली, तांबोळी, हाटकर, धनगर, महार, मांग, चंबार, कुंभार, राजपूत, लोणी, मराठा, कुंभी, काय असेल ते सर्व हे नंतर आहे आपलं। हम बुलबुले है इसगी, हे भाई तू माळी नंतर आहे, साळी नंतर आहे, कोळी नंतर आहे, मराठा नंतर आहे, राजपूत नंतर आहे, प्रथमतः तू भारतीय आहेस। आणि भारतीय म्हणून जेव्हा एकत्र येतो ना आपण, जेव्हा भारतीय म्हणून एकत्र येतो ना, तेव्हा देश चांगला आहे। का? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, क्यों? हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है ये गुलिस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। अरे भाई तू कौन है? हिंदू आहेस, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, कोण आहे महत्वाचं नाही है, सर्वप्रथम तू भारतीय आहेस। और भारतीय होने के नाते इस भारत में इस धरा को, इस भूमि को माँ कहते हैं, म्हणून वंदे मातरम म्हणायचं आहे। ती हिंदूच्या आई मुसलमानाची काय सावत्र आहे का? जे गोड पाणी हिंदूला देते राजा, तेच गोड पाणी तुला सुद्धा देते, तरी तू म्हणतो ही माझी आई नाहीये, म्हणूनच वंदे मातरम आहे। अभंग अलंकापुरीचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे यांचा अतिशय गोड 3 चरणाचा, सर्वांना बऱ्यापैकी माता माऊली पुरुष मंडळाच्या परिचयाचा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसापर आपल्या या परमपवित्र श्री गणेश महादेव मंदिर आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये उमानगर, ममुराबाद या ठिकाणी गेल्या वर्षापासून चालू असणारा उत्सव, ज्या उत्सवामध्ये उमापती महादेवांचा
कथा चाललेली आहे, शिवमहापुराण कथा चालली आहे. आणि त्या निमित्ताची सेवा शरीभक्तीपरायण लीलाधार दत्तात्रय पाटील, उमेश दत्तात्रय पाटील यांचे वडील वैकुंठवासी दत्तात्रय रतन पाटील यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तनाची सेवा आणि संत सेवा म्हणून ज्यांच्याकडे आदरणीय शरीभक्तीपरायण बाळकृष्ण गोरक्षनाथ काकडे व श्री पिंटू वसंत काकडे कुठं लिहिलंय फेरबदल केला का? बरं माहिती आहे. कीर्तनासाठी उपस्थितीमध्ये सर्व महाराज मंडळी, आमचे परममित्र आदरणीय विठोबा महाराज या ठिकाणी मृदंगावर आहेत, आदरणीय रोहिदास साहेब आहेत, आमचे या सप्ताहाचे मार्गदर्शक, या परिसरातील युवा कीर्तनकार, अतिशय बाल्य अवस्थेपासून संप्रदायावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे, आमचे परमश्री आदरणीय तेजस महाराज, आदरणीय आमचे भागवत महाराज वागटुकीकर आहेत, कोठलेकर आमचे विनेकरी महाराज आहेत, गावातील सर्व महाराज मंडळी, टाळकरी महाराज मंडळी, तुम्ही इथलेच आहेत? वा, छान. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. तुमच्या गावातले विचार सर्वत्र पोचले पाहिजे यासाठी हा यूट्यूब चॅनल आहे. काय नाव यूट्यूब चॅनलचं? ज्ञानी यांची माऊली. वा वा, गोड. मागच्या वर्षी यांची कथा आपण श्रवण केली. कथा व्यास जी आमचे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. अभंग माऊली ज्ञानोबा यांचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय पहिला. माऊली या अभंगामध्ये श्री गुरु कृपा झाल्याच्या नंतर आलेला अनुभव, आलेली अनुभूती आपल्या पुढे प्रकट करतात अभंगाच्या माध्यमात. आजी संसार सुफल झाला गे माय. प्रश्न पडतो, संसार हा सफलतेचा विषय नाही आहे, पण माऊली म्हणतात झाला. कारण संसार जर सफल होणं म्हणजे काय? संसारात आनंद घेणं, संसारात सुखी होणं. आता ज्या संसाराचं मूळ दुःख आहे त्या संसारात सुखाचे फळ येतील कुठून? संसार दुःख मूळ चौकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तडमळ संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ चौकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तडमळ संसार दुःख मूळ कामक्रोध लोभ शोधे पाठी लागले ओढाळ पाठी लागले ओढाळ कवना शरण जावो दृष्टी देईल निर्माळ नर्मदा को सदैवाचा महाराज म्हटले या संसाराचं मूळ दुःख आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ज्या संसाराचं मूळ दुःख आहे त्याला फळं कशाची आत येतील? दुःखाची येतील का नाही? तुमच्याकडे शेती होते ना, काय पिकतं तुमच्याकडे? सोयाबीन, कापूस आहे की नाही? मग तुम्ही ज्वारीचा दाणा टाकला जमिनीमध्ये, तो सोयाबीनचं झाड उगतं ना, नाही का? मग सोयाबीनच येतं का? हा. मग जे मुळाला आहे ते फळाला येतं, जे मुळाला आहे ते फळाला येतं. मग ज्या संसाराचं मूळ दुःख आहे त्या संसारामध्ये सुखाची अपेक्षा का करायची? बरं, ज्यांचा अभंग आहे त्यांचे विचार पण तेच आहे ना.
मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाची श्रवणे कैची सुख निद्रा अंथरुणी गळाच्या विस्तवाच्या अंथरुणावर सुखाची झोप घेणं जसं अशक्य आहे तसं या संसारात सुखाचा विषय आहे. पण आपल्याला वाटतं की नाही, मग संसारात सुख नाहीच का हो? सर्व संतांनी संसारात दुःख दाखवलंय. दुःख बांधवडी मग संसारात सुख नाही का? मग संसारात कोण सुखी आहे याचा विचार विदुर नीतीमध्ये आलाय. विदुर नीतीमध्ये जेव्हा विदुरजींचा आणि धर्मराजांचा संवाद आहे तेव्हा धर्मराज सांगतात, हे प्रभू इस जगत में कौन सुखी है, या संसारामध्ये कोण सुखी आहे? ते विदुरजी सांगतात, सुनो राजन, अर्थागमो नित्य मरोगिताच प्रियच भार्या प्रियवादिनीच वशिष्य पुत्रार्थ प्रविश्य विद्या छड़ जीवन का सुखानी. हे राजन, इस जगत में वो सुखी है जिनके पास अर्थ है. अर्थागमो नित्य मरोगिताच प्रियच भार्या प्रियवादिनी. ज्याच्याकडे महामूर पैसा आहे ना तो सुखी आहे संसारामध्ये. खरंय काही पैशावाला सुखी आहे? बापू मला वाटायचं पैशावाला सुखी आहे, पण कोरोनापर्यंत वाटायचं. पण जेव्हा कोरोनाच्या अगोदर जे म्हणायचे का आपली गरज नाही कोणी, गंज आपला 5 साडू आहेत, शास्त्रांना चांगलं आहे म्हणत ना, गरज नाही आपली कोणी. काय सांगत माहितीये का, चेटाड ते अशा म्हणत ना. काय झालं, चेटाड ते मला वावणी म्हणणार असले, चेटाडाला कोणी ऊन नाही. बरं हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. 1500 कोटीचे मालक घरातली माणसं पेटवायला गेली नाहीत महाराज. घरातली माणसं पेटवायला गेली नाही. कोण आलं जवळ मला सांगा? कोणीच कोणाजवळ गेले नाही. विठोबा महाराज माझ्या हातून मालेगावच्या त्या श्रीरामनगर स्मशानभूमीमध्ये 67 लोकांच्या अंत्यविधी केले मी. 67. काय संबंध आहे त्या लोकांचा? त्याच्यातले 2 लोक माझ्या परिचयाचे, एक ते रविभाऊ पवारचा भाऊ होता तो माझ्या परिचयाचा, आणि एक ते धनरामळीचे विलासाहेबांचा सासरा होता. हे 2 माणसं सोडले तर त्या बाकीच्या 65 लोकांचा माझा काही संबंध नाही. म्हणजे संबंध नाही म्हणजे ओळखच नाही. मग त्यांना परिवार नव्हता का? इथे बसलेला सांगा ना मला तुम्ही, असा कोण आहे इकडे की ज्याचा जवळचा कोणीच गेला नाही? प्रत्येकाच्या नात्यातलं कोणी ना कोणी गेले की नाही? कोणाचा नवरा गेला, कोणाची बायको गेली, कोणाचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाचा मुलगा गेला, कोणाची मुलगी गेली, कोणाचा जावई गेला, कोणाची सून गेली. बरं काय वेगळे नाही आले ना? ते वेगळे आले का? ते कुठून? आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे गेले. काय कमी होतं त्यांच्याकडे? बऱ्याच लोकांचा भ्रम आहे, पैसा असला की सुख आहे. पैसा नाही, नुसत्या पैशावर कोणीही सुखी होत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा सांगितलाय, अर्थागमो नित्य मरोगिताच. पैसा आणि आरोग्य ज्याच्याकडे असेल तो सुखी आहे. मोठी दुःखाची गोष्ट अशी आहे, या दोघी एकत्र नांदत नाही. लक्ष्मी आणि धन्वंतरी एकत्र नाही. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला रोग बी नाही. ज्याच्याकडे पैसा आहे येताना रोग बी घेऊन येतो. पैसा आला की रोग आला. मग पैसा आणि रोग बरोबरच चालतो. कोविड मध्ये जे लोक रस्त्यावर बसायचे, कागद जमा करायचे, काही करायचे, त्यांना काहीच झालं नाही. आपण वॅक्सिन, ते सॅनिटायझर, बादल्या पिल्या. अवघड. पण महाराज काय झालं? काहीच विषय. आणि काय असतं माहितीये का, तो पिरियड असा होता ना, त्या पिरियड मध्ये आपण सर्व काही केलं हो.
पण तरी पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहिलो का? झालोच. पण पैसा नाही, आरोग्य एकत्र नाही. पण एखाद्या भाग्यवानाकडे असेल तर तो सुखी. हा, या यादीमध्ये आपला प्रपंच बसतो का चेक करून घ्या. काय? पैसा आणि आरोग्य. पैसा किती? कर्जमाफीची वाटणं पाहिली नाही पाहिजे इतका पैसा पाहिजे. पैसा कशाचा राहिला? वयाच्या 50 वर्षी हप्त्यावर मोबाईल करतो, पैसा आहे का? एक शास्त्र आहे महाराज, सुभाषित प्रथम अर्जितम विद्या, द्वितीय अर्जितम धनो, तृतीय अर्जितम कीर्ती, चतुर्थम किम करिष्यति. 1 ते 6 खेळायचं आहे, 6 ते 25 अभ्यास करायचा आहे, 25 ते 40 प्रपंच करून पैसा कमवायचा आहे. वयाच्या 40व्या वर्षी इतका पैसा कमवायचा आहे की पुढचे 40 वर्ष कोणापुढे हात पसरवायचा नाही. यांची सुरुवात 40ला होते. नाही नाही, तसं नाही चालत. नाही नाही, ती आली हे महत्वाचं आहे. ही आली हे काय लेकर मला सांगा. हे बघा, हे बघा काय पोरं इकडेच ना तुम्ही. किती जातो रे बाळा तू? तू रे 10वी. तू रे 6वी. हे पारमार्थिक पोर आहेत. नाही नाही, चांगलं आहे, आले पाहिजे पोरं कीर्तनाला. तुम्हाला एक सांगू, कोणीही कीर्तनाला येऊन बसू शकत नाही. एवढ्या कमी वयामध्ये कीर्तनाला येऊन बसण्यासाठी काय लागतं माहिती का तुम्हाला? काय लागतं? त्याच्यासाठी काय लागतं सांगू? याच्यासाठी आईचं दूध पवित्र लागतं आणि बापाचं रक्त शुद्ध लागतं, तेव्हा इकडे येत आहे. हो, धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता. पुढी कन्या पुत्र होती जैसा, आपुलिया हिता जागता, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया. बोलिया हिता जोसे जगता, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. उत्कृष्ट मुलं जन्माला घालण्यासाठी माय आणि बापाचं पुण्य लागतं. नुसतं पुण्य नाही, पावित्र्य सुद्धा लागतं. का? लिंबाच्या झाडा साखरेचे आळे. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळं घातलं तर गोड होईल का? जसं बीज असेल तसं फळ येईल. बीज तैसे फळ येते तया. हे लहान लहान लेकर. हे काय रे, याला काय म्हणतात रे? काय रे? टाळे. काय रे याला? किती वय रे तुझं? तुझं कितीला आहे? कितीला आहे तू? 6वी. बरोबर, 6वीचा पोरगा आहे. पहिलीच्याही पोराला विचारलं तरी तेच सांगेल तू. काय म्हणता याला? याला परमार्थ म्हणतात. तर 70 वर्षाला डबडालीच्या एखादा डबडाली ऐकाय म्हणे जांबा. काय त्याचं जीव, काय जगणं आहे का त्याच्या आयुष्याला? काही किंमत आहे का? धन्य माता पिता तयाची. आणि खरं सांगू माऊली, आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल ना, आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल ना, फक्त एक काम करा. फक्त आपल्या लेकरांना जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या. काहीच करायचं नाही बाकीचं. जीवनात आपण कशासाठी आलोय, आपल्याला काय करायचं आहे, कुठेपर्यंत जायचं आहे,
एवढं जरी आईने सांगितलं ना, मला वाटलं काही करायची आवश्यकता नसते. बरेच लोक उठले का पूर्व संस्थेत टाकून येतात. काय करणार आहे संस्था? नाही नाही, टाकून येणं म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात घ्या. निश्चित संस्थेत टाकणं योग्य आहे, पण नुसती संस्था काही करत नाही. त्याला घरातून परंपरा असली पाहिजे, घरातून ते संस्कार असले पाहिजे, आईची तळमळ असली पाहिजे. सध्या तुमची तळमळ चुकीच्या पद्धतीने, ह्या प्रत्येकीची तळमळ एकच चालली, गोंधळ एवढाच आहे. जी म्हणते तिने उठायचं, मला माझा पोरगा इंग्लिश मिडियमला पाठवायचं. आता ही इंग्लिश मिडियमची तळमळ काय कामाची तुमची, मला सांगा बरं. प्रत्येकीला वाटतं. आणि माझं कीर्तन म्हणजे तुम्ही काय घ्या माहिती आहे का, माझं कीर्तन थोडं इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने घ्यायचं. मुलगा कोणत्या शाळेत जातो हे महत्वाचं नसतं, त्याला घरून काय संस्कार देतात हे खूप महत्वाचं असतं. आम्ही मराठी शाळेत शिकलो, काही वाईट झालं आपलं? बऱ्याच लोकांना भ्रम, इंग्लिश मिडियमला गेला की माझा भाऊ मोठा होईल. नाही होणार. भाऊ मोठा संस्काराने होतो, शिक्षणाने नाही. शिक्षणाने फक्त पैसा मिळतो. मुलं सुशिक्षित करण्यापेक्षा ते सुसंस्कृत करणं गरजेचं आहे. विवेकानंदांचं वाक्य आहे. तुमच्याकडे किती काय म्हणजे, आमच्याकडे तर एवढा रोग आहे इंग्लिश मिडियमचा. हा तेजस बरेच दिवस राहिला आमच्याकडे. तर आमच्याकडे मळ्यात राहतात सर्व, शेतात अशा टप्प्या टप्प्या पाया उभे राहतात. बरं, इंग्लिश मिडियमला कोण पाठवते जास्त? जी स्वतः 10वी मध्ये 3 वेळा नापास झाली. 3 पायरे, 2 चुलत भाऊस ना हात मुडी घ्यात, काफ्या देवालगात वरताय पडी म्हणा, पास नाही वहिनी कटाळीन लगन करते ना, तिले आहोत भाऊ म्हणा, म्हणा भाऊ इंग्लिश मिडियमला जाईल. मग ती पिवळ्या रंगाची डब्बा येतो तो दुपारने, काही पण रस्त्यावर उभी राहत, त्या डब्बामध्ये तो भाऊ उतरस, आवडा आवडं कंबर, आवडं मोठं पोट, आवडं मोठं दप्तर, धापा टाकत उतरसतो. हाय बी नाक वैर आहे ना, माय माझा वाघ औशामड्या, हात पाय काढी मोडीने पोट नरसोबाची वाडी. भाऊ काय शिकाड तुला बाईनी? घरचा विचारो ना, थोडीच विचार असते रस्त्यावर. भाऊ काय शिकाड तुला बाईनी? मग तो सांगा, मम्मी यू आर अ फेलो. मायमान दादा इंग्रजी बोलायला लाग गया. हा तो इंग्रजी मग तुला म्हैस म्हण राहिना ना अक्का. अरे तुला कोण सांगे? आपलं पोरगं काय शिकून येतं हे महत्वाचं नाही का, काय शिकून येतोय आपण. 3 वर्षाच्या पोराने शाळेत जायचं असतं का? 3 वर्षाच्या पोराने? अरे हा तो महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्राच्या ठिकाणी गडावर दूध विकायला जाते. दूध विकता विकता उशीर होतो, गडाचा दरवाजा बंद होतो, काळजात तुटवडा गडाच्या पायथ्याशी आहे. दूध पाजणं गरजेचं आहे. अरे गडाचा दरवाजा उघडत म्हणून कडा उतरून दूध पाजणारी हिरकणी ज्या महाराष्ट्रात जन्माला आली, त्या महाराष्ट्रातली माय आज इतकी बेदखल कशी झाली, मोठा प्रश्न पडतो. त्याची बेजबाबदारपणा. एकच सांगतो माऊली, 7 वर्षाचा शिवाजी बोरधरला उतरली, शिवनेरी आली पुण्यामध्ये. गाढवाचा नगर फिरलो होतो उद्ध्वस्ताने, भकास पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलाने जिजाऊ प्रवेश करते. लालमाल निर्माण होतो, पण लालमाल निर्माण झाल्यानंतरही कोणी तिकडे प्रवेश करत का? कारण त्यावेळी सांगितलं गेलं, जो कोणी पुण्यामध्ये वास्तव्याला येईल त्याचा निर्वंश होईल, म्हणून पुण्याकडे कोणी भिरकतच नव्हतं. अशा अवस्थेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊने ठरवलं काय करावं लागेल. मग विचार केला एखादा मोठा कार्यक्रम करावा लागेल. मग काय करायचा? मग मासाहेबांनी ठरवलं की आपण इकडे शिवाजी राजांचं लग्न करायचं. 10 वर्षाचे झाले शिवाजी. आता मुळात प्रकार असा होता, त्यांचं माहेर विदर्भातलं, सासर मराठवाड्यातलं, आणि लाल किल्ला लालमल कुठे? पुण्यात, मावळ प्रांतात. मग आता मावळ प्रांतातली माणसं जवळ करायची ना, मग मावळ प्रांतातलं एखादं मातबर घरानं, तसं फलटणचे निंबाळकर,
आणि निंबाळकरातले मुधोजींना सांगितलं, मुधोजी ऐका ना, तुमची मुलगी सई आमच्या शिवाजी राजाला द्या. त्यांना आनंद वाटला, कारण शहाजी राजांचे ते सुपुत्र. कारण 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या छातीवर एका बाजूने आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, फारुख सुलतान, डगजाने, पोर्तुगीज या 8 पातशाही राज्य करत होत्या. पण या 8ही पातशाहीमध्ये एक गोष्ट होती, ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा दक्षिण प्रांत त्याचा, अशा मातब्बर सरदाराचा लाडका शिवाजी जर माझा जवाई होत असेल तो मुधोजींना आनंदच आहे. लग्न झालं, सर्व लोक लग्नाला आले, मात्र शहाजी राजांना लग्नाला आदिलशाने येऊ दिले नाही. का? कारण शहाजी जर इकडे आला तर पुन्हा बंड करेल. राजांनी आशीर्वाद पाठवले, निरोप दिला की लग्न समारंभ झाल्याच्या नंतर राजांना घेऊन तुम्ही बंगळुरूला या. आई काय करू शकते हे सांगतो मी तुला. वा वा, क्या बात आहे. या दादा. विठ्ठल विठ्ठला 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 काय भाग्य असेल संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटका, सर्वच मध्ये, मध्य प्रदेश, सर्व राज्यामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्राची वारकरी परंपरेची आन बान आणि शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे परमस्नेही अण्णाश्री ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर यांची आज उपस्थिती. काल परवाच मी त्यांच्या आमची भेट झाली. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री त्यांचा परिचय करून देत असताना सांगितलं की हे काय आणि हेवा वाटावा असा परिचय. महाराज आदरणीय महाराष्ट्र या ठिकाणी आलेत, गावाच्या वतीने स्वागत. तसं तुमचा जिल्हा आहे, तुम्ही आमच्या केलं तर चालेल. आपला विषय होता, शहाजी राजांनी पत्र पाठवलं की राजांना घेऊन तिकडे या. तर हे काय सांगतोय, आई काय करू शकते, आईने समजवलेल्या लेकराला काय होऊ शकतं. लग्न समारंभ झाला, मासाहेब सईंना फलटणला ठेवला आणि राजांना घेऊन बंगळुरूला गेल्या. बंगळुरूमध्ये त्यांच्या स्वागतासाठी तुकाबाई साहेब, एकोजी राजे भोसले आणि संभाजी राजे भोसले पुढे आले. त्यांनी स्वागत केलं. एकोजी राजे कोण? तुकाबाईंचे सुपुत्र. तुकाबाई कोण? तर शहाजींच्या दुसऱ्या पत्नी. संभाजीराजे शिवाजीराजांचे मोठे बंधू. बराच काळ बंगळुरूमध्ये गेला. एक दिवस गप्पा चालल्या. जिजाऊमा साहेब, तुकाबाई साहेब, शहाजीराजे गप्पा मारतायत. रात्री बराच उशीर झाला, रात्रीचे 1, 1:30, 2 वाजले. गप्पा संपल्या. जो तो ज्याच्या शयन कक्षाकडे निघाला. जात असताना मासाहेबांनी शिवाजीराजांचा पलंग चेक केला तर पलंगावर शिवाजीराजे नव्हते. मासाहेबांनी विचार केला कुठे गेले असतील. टाळी वाजवली. दासी धावत आली. विचारलं राजे कुठे गेले? म्हटले सदरीवर बाई नाचते ते बघायला गेले. तळपायच्या एक मस्तकाला गेले. माझा पोरगा बाई नाचते तो बघायला जातो. बोलवा. समोर उभं केलं. राजे कुठे गेला होता? मासाहेब सदरीवर बाई नाचत होती आणि एकोजी दादा बोलले की छान असतं, चला बघायला. ते बघायला गेलो होतो. एवढा ऐकलं कानशिळात आवाज काढला. किती वाजता? रात्रीच्या 2 वाजता. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, फारुख सुलतान, डगजाने, पोर्तुगीज या 8ही पातशाह्यांमध्ये ज्याच्या बापाचं नाव, त्या बापाचा लाडका मुलगा रात्रीच्या 2 वाजता चुकला. रात्रीच्या 2 वाजता त्याच्या आईने त्याच्या कानशिळात आवाज काढला. एक गोष्ट सांगून जातो. रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो, रात्रीच्या 2 वाजता जी त्याच्या कानशिळात आवाज काढते, जगात तिचाच मुलगा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखला जातो. आपण कधी तपास केला का रात्रीच्या 2 वाजता तुमचे राजे काय करतात? कधी? बरं सर्वे आलेत तुम्ही, तुमचे राजे इकडे आलेत का? चेक केलं कधी? म्हटले एखादीने भाऊ तू पण सत्याला चाल रे, कीर्तन आहे चांगली आपली.
का नाही आले? का नाही आले मला सांगा ना. अरे घेऊन या त्यांना, बसवा इकडे, कीर्तन ऐकू द्या ना त्यांना. कारण लेकरं जोपर्यंत इकडे येत नाही, ते आता इकडे आले नाही तर भविष्यात ते तिकडे जाण्याशिवाय राहणार नाही. मग नंतर रडत बसायचं काय, मजा आहे का? कसं सांगायचं. जिजाऊंनी समोर उभं केलं, विचारा राजे, बाई नाचते ते बघायला जातात. अरे एका सीतेच्या अपहरणामुळे सोन्याची लंका नेस्तनाबूत केली प्रभू रामचंद्राने. ही कथा तुम्हाला बाल्य अवस्थेत आम्ही शिकवली मनोरंजनासाठी. एका द्रौपदीच्या मिरीला हात घातल्यामुळे संपूर्ण कौरव सेनेचा नाश केला पांडवांनी. ही कथा तुम्हाला बालपणी आम्ही सांगितली मनोरंजनासाठी. अरे स्त्रीचा अवमान झाला तर काय होत असतं म्हणून सांगितली. आणि तुम्ही बाई नाचते ते बघायला जातात. मासाहेब पुन्हा अशी चूक होणार नाही. वयाच्या 10व्या वर्षी आपल्या आईला शब्द दिला, काय सांगितलं? मासाहेब पुन्हा अशी चूक होणार नाही. त्यानंतर 100 वर्ष राजे असताना, रास्ते गेल्यानंतर सुद्धा 100 वर्ष स्वराज्यात बाई नाचली नाही. हे आईचे संस्कार होते. हे आईचे संस्कार आईने ठरवायचं असतं. पुणे उद्ध्वस्त झालं. शहाजीराजी चिंतातूर आहेत, काय करावं? अशा अवस्थेमध्ये त्या काळामध्ये 3 संकट स्वराज्यावर, सुलतानी, अस्मानी आणि सावकारी. काय करायचं? पैसा आणायचा. तितक्यात राजांचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक पुढे आला, सांगितलं, राजा काळजी नसावी, राजा बखळ संपत्ती आहे सुरतेत. सुरत कोणाची? औरंगजेबाचीच. राजांनी सुरत गाठलं. सुरतेच्या बाहेर उदण्यामध्ये आपली छावणी ठोकली. किल्लेदार निरोप पाठवला की तुमचा मामा शाहिस्ता खान याने आमचं पुणे उद्ध्वस्त केले, आमची भरपाई देऊन टाका, आम्ही निघून जाऊ. निर्भेद चर्चा चालली होती. त्यातच राजांचा गुप्तहेर, स्थानिक गुप्तहेर जे एक पुढे आला, त्याने राजांच्या पुढे सांगितलं, राजा इथं जवळच एक इंग्रज अधिकारी मरण पावलाय. त्याची 29 वर्षाची बायको 2 लेकरांना घेऊन एकटी राहते. एकांतात घर आहे. राजाने टाळी वाजवली. 4 सैनिक पुढे आले. त्यांना सांगितलं, जा या बाईच्या घराची चौकशी करा, सुरक्षेचं बघा. त्या बाईच्याही कानावर बातमी गेली होती. दक्षिणेतून कोणी शिवा भोसला नावाचा सरदार आलाय. कशाला आला? तो सुरत लुटायला आलाय. आणि तेव्हाची लूट म्हटली ना, पहिली असायची आबरूची आणि मग असायची संपत्तीची. तिलाही भीती होती. सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना अचानक तिच्या कानावर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. तिचं अंतःकरण थरारलं. तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, मोमबत्त्या विझवल्या, पूर्णतः अंधार केला. दोघी लेकरांच्या तोंडावर हात ठेवून एका कोपऱ्यामध्ये दडून बसली. घोडे जवळ 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 येत गेले. घराजवळ येऊन घोडे थांबले. पूर्ण रात्र उलटली. दारावर मात्र कोणी थाप मारायला आलं नाही. तिला प्रश्न पडला, घोडे तर इकडेच थांबले. लेकरं हळू जमिनीवर झोपवले आणि पहाटेच्या 5 वाजता दरवाजा फटीतून जेव्हा बाहेर पाहते, घोडे समोर बांधलेत आणि घोड्यावरची माणसं मात्र घराला चक्कर मारतायत. तिला अचंबा वाटला, कोण आहे ती माणसं? दरवाजाकडून विचारलं, कोण आहात तुम्ही? त्याने सांगितलं, बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. म्हणजे जो सुरत लुटायला आला तो? म्हणे, हो. अरे बघा, तोडला नाही माझा दरवाजा, का मारला नाही आम्हाला, का लुटला नाही आम्हाला? त्यावेळी तो सरदार सांग, बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. बाई, आमच्या राजांना जेव्हा कळालं इथे तुम्ही एकटे आहात, तुमच्या सुरक्षेसाठी पाठवलं. का? कारण जोपर्यंत माझा राजा सुरतेत आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही. ही जबाबदारी माझ्या राजाची आहे. वयाच्या 10व्या वर्षी आईने घालून दिलेल्या संस्काराच्या मोबदल्यामध्ये राजाने ते संस्कार पावला पावलाला, क्षणाक्षणाला त्यांचा वापर केला. मला म्हणायचं एकच आहे, लेकरं, आपला मुद्दा एकच होता, पैसा, आरोग्य ज्याच्याकडे आहे त्याचा संसार सुखी. तेवढ्यावर सुखी होत नाही, आपला संसार चेक करत राहायचा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रियच्या भार्या. पैसा, आरोग्य आणि प्रेम करणारी बायको ज्याच्याकडे असेल त्याचा संसार सुखी आहे. ज्याच्याकडे असेलच विचारावं लागतं, कारण बरेच राहून गेलेले आहेत.
बरं राहून का बरं गेले? याला काय याला काय कारण आहे? याला काहीच कारण नाही आहे अण्णा. याला कारण एकच आहे, आम्ही संस्कार शून्य झालो, लग्न राहिले. जोपर्यंत संस्कार होते तोपर्यंत कोणाचंच लग्न राहायचं नाही. आता किती पोरं आहे तो? 2-2, 1-1. पूर्वी 5-5 पोरं होते तरी लग्न राहायचे. अरे वेळेत व्हायचे अजून. पण का? कारण पूर्वी मुलगा असो अथवा मुलगी, त्यांचं लग्न ठरवायला घरातली ज्येष्ठ माणसं असायची. आता तसं राहिलं नाही. गुरुजी तुमचं वय किती आहे? 40. गुरुजी बघ दाखला गुरुजी ना, गुरुजी आता ना टप्पा मध्ये. काकडे महाराज तुमचं वय किती? 62. हे बरोबर गिरायक आहे. काकडे महाराज सासरवाडी कुठली? किनी. किती किलोमीटर इथून? 300 किलोमीटर. बापरे. मामाची पोरगी आहे का? मामाची पोरगी आहे. काय पाहिलंच होते, काही विषय नाही. तुमने काही चरम मजा नाही. बाबा तुमचं वय किती आहे? 70. सासरवाडी कुठली आहे? रावेर. मामाची पोर नाही ना? नाही. बाबा लग्नाला किती वर्ष झाले? 50. मुलगी पाहिला? कोण गेलो होतो मुलगी पाहिला? वडील गेले होते. तुम्हाला केव्हा दाखवली? लग्नामध्येच. बरोबर. मुलगी पाहून आल्यानंतर किती दिवस गॅप होता लग्नाचा? किती दिवसात लग्न झालं? 2-4 महिने आहे की नाही? त्या 2-4 महिन्यामध्ये व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग, काही फेसबुक काही संबंध नाही. पण शेवटचा प्रश्न, बाबा आता या 50 वर्षामध्ये तुम्ही आणि आमच्या मावशी किती वेळा कोर्टात गेले भांडायला? एक पण वेळा नाही. कारण 50 वर्षापूर्वी त्यांनी ठरवलं, त्यांनीच पाहिलं, माझा बाप माझं वाईट करणार नाही. त्यांच्या बापाने ठरवलं की ह्या घराण्यातली रावेरची मुलगी माझ्या मुलाला, माझ्या कुटुंबासाठी ही पोरगी योग्य आहे. प्रपंच चालला ना. आता पोरगी पाहिला कोण जातं? इतकं वाईट झालंय. स्वतः पोर बरं जातो ना, आबा मोबाईलच देऊन येतो दादा, तू फक्त मिस कॉल मार. हे नवीन लग्न जमलेले बरं का पोद्दार, हे नवीन लग्न जमलेले, या गावाच्या कामाची नाही, या घरना कामना नाही, या कोणाच कामना नाही. या रात दिवस फोनवर बोलत राहतात. बरं काय बोलतस ते बी समजत नाही. काही बोलतं काही तत्वज्ञान या गोष्टी होतच का त्यांना मग मोठं वाटत थांबले. मी एकाची रेकॉर्डिंग ऐकली होती, मी मराठी बोलतात ती तिकडून सांगते, माझा जीवन नुसता धक करतो. मग हाऊ यांनी तरी व्यवस्थित विचारावं ना. कामून ग म्हणतो ज्ञानेश्वरी, मग 56 भाषा आहे बाई, कामून ग शब्द येईल नाही अजून. हा कोणती भाषा आहे कामून ग? मग तुमची मम्मी बिम्मीचा स्वभाव काय आहे? हाऊ सांग. आमची मम्मी चक्रम आहे. लग्न पहिले मग त्या चर्चा, मग त्यांना मग ती एक दिवस सांगत, मला तुमची याद येऊन राहिली. हाऊ सांगस, थांब मग आमचा पप्पा जळगावला गेला का मी एखादी कपाशीची गोणी उपाडतो, व्यापाराला येतो. मग लग्न पहिले अवघडी सासरवाडीले चालला. मग गेल्यानंतर आनंद कोणाला पाहिजे? मुलीला ना, पोरले नाही. पौर्णिमा आहे. लग्नाच्या अगोदर जवाई केस मोकळा, गाऊनवर सासून पाहुणा कोण. तो जवाई इतका बिनलाज ना, काय प्रकार आहे. त्या जवाईने इतकी लाज टाकली ना, तो जवाई तिला म्हणतो मम्मी आत्या. मग याची आई मरून गेली का हिला मम्मी म्हणायला लागला? सासूला मम्मी म्हणणं हे कुठेपर्यंत, कोणत्या याच्यात काहीच कळायला मार्ग नाही. इतके पण मॉडर्न होऊ नका. जातो भेटतो. आता एक वेगळा रोग आलाय पैशाचा. लग्नाच्या अगोदर फोटोग्राफी, काय म्हणतात त्याला, फ्री वेडिंग काय बिल्डिंग काय असेल त्याचे.
काय प्रकार आहे? लग्नाच्या अगोदर मुलीच्या डोक्यावरचा पदर, मी काय तुमच्यावर आळा घालायला आलो नाही, बंधनं घालायला आलो नाही, पण जे संस्कार होते ते संस्कारच होते. लग्नाच्या अगोदर कसे ते फोटो, म्हातारे म्हातारे माणसं स्टेजच्या समोर बसतात, त्यांच्यापुढे ती स्क्रीन लावून देतात, कारण हे तरुण जे बघायला तरुण राहत नाही, लाचाल राहतात. हा सर्व प्रकार करतात. चला बाबा प्रेम आहे तुमचं, 4-4 महिने फोनवर बोलतात, 4-4 वेळा भेटून येतात, फोटोग्राफी करतात, लग्न होतं, 4 महिन्यात फारकती होते. समोर वकील आहेत, सांगा ना तुम्ही, होत नाही का? हे खोटं आहे का? हा जो प्रकार आहे, काय चाललंय माहिती आहे का? जोपर्यंत ज्येष्ठांच्या हातात लग्न होते तोपर्यंत कोणाचंच पोरग बिगर लग्नाचं नव्हतं, कोणाचं नाही. सहज बसायचे म्हातारे म्हातारे, कोणाचा ऱ्या आमक्याचं, झालं ना क्याचं, पाहावं लागेल, परस्पर पाहून यायचा, आणि त्याच्या बापाचा हे चांगली पोरगी तिकडं करून टाकायचं. आता तेच म्हातारे, तेच गाव, तोच पोरगा, चुकून कोणाकडे पाहुणे आले तर म्हातारे कुठं, इकडं कशाला, नात होती तुमची, हां पाहा तुम्ही, म्हणजे जे जोडायचे ते मोडायला लागले. मला म्हणायचं एकच आहे, संस्काराचा मुद्दा एकच आहे. आम्ही आमचे संस्कार जोपासले तर सर्व काही होत असतं. मुद्दा एकच आहे, महामूर पैसा पाहिजे, आरोग्य पाहिजे, बायको पाहिजे, प्रियच्या भार्या, प्रेम करणारी बायको पाहिजे, नुसती प्रेम करणारी नको, प्रियवादिनीच गोड बोलणारी सुद्धा पाहिजे. म्हणजे 2 वेगळ्या नको, एक गोड बोलायला एक प्रेम करायला असं नाही, दोघी गुण एकीमध्येच पाहिजे. याच्या पलीकडे विद्वान असा मुलगा असला पाहिजे, तो आज्ञाधारक असला पाहिजे, आणि या सर्व गोष्टी ज्या प्रपंचात आहेत तो जगामध्ये सुखी आहे, संसारामध्ये सुखी आहे. याच्या यादीत आपण बसतो, मग आपला सुखी होऊ शकत नाही. मग अशी परिस्थिती या संसाराची आहे. आणि ज्ञानोबा रे म्हणते आमचा सफळ झाला, पण ज्ञानोबा तुमचा झाला तरी कसा? ज्ञानोबाने त्याचं कारण गोड सांगितलं. काय? देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय. आज संसार सुफळ झाला की माये, आज संसार सुफळ झाला की माये, आज संसार झाला की माये, आज संसार सुफळ 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 झाला की माये. देखिले पाये विठोबाचे, देखिले पाये विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. तो बजवावा, तो बजवावा, तो बजवावा, तो माऊली म्हटले माझा संसार सफळ झाला. मग कसा झाला? देखिले पाय विठोबाचे, मी विठोबाचे पाऊलं पाहिले आणि माझा संसार सफळ झाला. मग मला सांगा, आपण पाहिले नाही का विठोबाचे पाय? विठोबाला कोणी कोणी पाहिलंय? या नाही, धानोऱ्याचा नाही, पंढरीचा. कोणी कोणी पाहिलंय?
पाहिलं नाही? पाहिलं ना सर्वांनी? मग झाला संसार सफळ. ज्ञानोबारांनी विठोबाला पाहिलं, त्याचा संसार सफळ झाला. आम्ही विठोबाला पाहतो, आमचा का होत नाही? चेक केलं पाहिजे की नाही? आता बरं, ज्ञानोबाराय बोलताय तर काही खोटं बोलणार नाही. मग त्यांचा झाला ना, आमचा का होत नाही? त्याचं कारण बघा. विठोबाला सर्वांनी पाहिलंय ना? बरं बरं, प्रश्न विचारतो, कसा आहे तो? गोरा आहे का काळा आहे? काळा आहे. काळा आहे. चला जाऊ दे, विठोबा सोडा. तुम्हाला मी दिसतोय? दिसतोय ना? लाईट माझ्याकडेच आहे ना? इमानदारीत सांगा, कसा आहे मी? गोरा आहे का काळा? काळा. आता ज्यांनी ज्यांनी मला काळा म्हटलं ना, त्यांच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी माझ्या घरी यायचं, माझ्या आईच्या समोर मला काळा म्हणून दाखवायचं. आहे का कोणामध्ये ताकद? आहे का? मी काळा नाही का? आहे ना. विठोबा महाराज, जगासाठी जरी मी काळा असलो तरी जगातल्या सर्वात सुंदर पुरुष हा मी माझ्या आईसाठी आहे. माझ्या आईसाठी मी सुंदर आहे. जग मला जरी, कारण माझी आई माझ्यावर प्रेम करते. तसं तो पंढरीचा पांडुरंग आम्हाला काळा दिसतो, तर कधी ज्ञानोबा तुकोबारांना विचारून पहा, कसा आहे तो? सुंदर आहे. राजस सुकुमार तो राजस सुकुमार दिसतोय त्यांना. पांडुरंग कांती दिव्य तेज जडती. पांडुरंग कांती दिव्य तेज जडती. धावती प्रभा धावती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळती. अगणित लावण्य तेज पुंजाळती. कवन वेदे शोभा. काला विठ्ठल परनाथ. देवी मज लावे लावे दो. तो परमात्मा ज्ञानोबारांना सुंदर दिसतो, तुकोबारांना सुंदर दिसतो, म्हणून त्यांचा संसार सफळ होतो. मग आमचा कधी होणार? ज्या दिवशी आम्हाला तो परमात्मा, काळा दिसणारा परमात्मा सुंदर दिसेल, राजस सुकुमार दिसेल, त्या दिवशी आमचाही संसार सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणे माझा झाला. मग आता स्थिती काय? माऊली म्हणे आता फक्त त्याच्याशिवाय दुसरं काहीच नको. तो मज व्हावा केव्हा? वेळोवेळा व्हावा. पांडुरंग वेळोवेळा व्हावा. पांडुरंग वेळोवेळा व्हावा. पांडुरंग वेळोवेळा व्हावा. माझ व्हावा. माझ आता तोच पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा केव्हा? वेळोवेळा व्हावा पांडुरंग. याला परमार्थातली अवस्था म्हणतात.
व्यवस्थेशिवाय प्रपंच नाही, अवस्थेशिवाय परमार्थ नाही. व्यवस्था असेल तर प्रपंच. बऱ्याच लोकांना भ्रम आहे, काय यानं लगन काही का सुधरी जाई. कोणत्या ग्रंथात लिहिले असं लिहिलंय कुठे असं? त्याला आधी सुधरू दे मग लग्न कर, आहे की नाही? दोन, प्रपंचामध्ये व्यवस्था असेल तरच प्रपंचात पडायचं. बायकोने सांगितलं ना घरात शेंगदाणे नाही, तिला काय आणून द्यायचे? शेंगदाणे. तिला असं मध्ये की तुला मी हरिपाठ म्हणून दाखवतो, ती म्हणे तुला कांसोळामध्ये येऊ का? तू शेंगदाणा आण का? परमार्थाने प्रपंच. आता आज आपण ज्यांच्याकडे जेवण केलं, काय नाव होतं त्याच्या समोर त्यांचं? पिंटू भाऊ वसंत पाटील आहे ना. आता जेवण केलं संध्याकाळी, प्रपंच आहे. पण मग त्या व्यवस्थेने नुसती व्यवस्था होती का? अवस्था सुद्धा होती. त्या श्रद्धेने. बरं ही प्लॅनिंग कशी? अण्णा तिकडे आम्ही जेवायला गेलो, त्याने दुपारी पहिले प्लॅनिंग बनवली, कोण कुठे बसणार. बरं का, आम्ही विचार करायचो आम्ही एवढे बसणार का? नाही नाही, आमचा प्लॅन झालाय. दुपारी प्लॅन करून घेतला, कोण कुठे बसणार, कसे पाठ पडणार, वाढायला कसे ना, एवढा प्लॅन करून ठेवला. बरं बाईने नाही केला, पोरांनीच नाही केला, माणसांनी नाही, सर्व मिळून केला. तो खरा प्रपंच, तो संसार, ती माणसं परमार्थी. नाही तर बऱ्याच माणसांना हाऊस असते, चला जेवायला. बाई मग कसा रे कटाकडला असतो तू आहे ना बाबा एकदा तिकडे. इतकी व्यवस्था असेल. बरं त्या घरात अजून आर्मीच्या जवानाचा फोटो पाहिला म्हणजे त्या परिवारामध्ये हरिभक्ती पण आहे आणि राष्ट्रभक्ती पण आहे. दोघी गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. मला एक म्हणायचं आहे, परमार्थामध्ये अवस्थेपर्यंत पोचता आलं पाहिजे, तो परमार्थ होतो. व्यवस्था असेल तर प्रपंच. ज्ञानोबारायमध्ये अवस्था, पण ज्ञानोबाराय या अवस्थेपर्यंत सहज पोचता येत नाही. तुम्हाला ही अवस्था कशी प्राप्त? माऊली म्हणे ही माझं नाही, हे माझ्या श्रीगुरूंची कृपा आहे. काय? माझ्या श्रीगुरूंनी मला सांगितलं की ज्ञाना, तुला तुझ्या जीवनाचं हित करून घ्यायचं असेल तर तू काय केलं पाहिजे? अभंगाचं शेवट. बापा रखुमा देवी वरुण विसंबे सर्वता. 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 बापा रखुमा देवी वरुण विसंबे सर्वता.
बापर देवी वरू नवे संबे सर्वथा परमा देवी वरू नवी संगे सर्वथा परमा देवी वरू नवी संगे सर्वता परमा देवी वरू नवी संगे सर्वता परमा देवी वरू नवी संगे सर्वता बापर देवी वरू नवे संबे सर्वथा बापर देवी वरू नवे संबे सर्वथा बापर देवी वरू नवे संबे सर्वथा परमा देवी वरू नवी संगे सर्वता परमा देवी वरू नवी संगे सर्वता परमा देवी वरू नवी संगे सर्वता बापर देवी वरू नवी संबे 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 सर्वता परमा देवी वरू नवी संगे सर्वता परमा देवी वरू नवी संगे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता निवृत्तीने तत्वता निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता निवृत्तीने तत्वता निवृत्तीने तत्वता निवृत्तीने तत्वता निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो माझा बाबा तो माझा बाबा तो माझा बाबा तो माझा बाबा निवृत्तीने तत्वता सांगितले 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 निवृत्तीने तत्वता निवृत्तीने निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो माझा बाबा तो माझा बाबा तो माझा बाबा तो माझा बाबा ढोपार खुमाई ढोबार घुमाय ढोपार खुमाय ढोबार घुमाय ढोपार खुमाई ढोबार घुमाय ढोपार
हे गुरुजी बाप रकुमा देवीवरून न विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितली तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. ज्ञानोबा आहे म्हटले माझे श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला सांगितलं की ज्ञाना तुझ्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तुझं हित करून घ्यायचं असेल तर ऐक हा जो रकुमा देवीचा वर आहे याला सोडून कुणावरही तू विसंबून राहू नको किंवा याला तू विसरू नको. न विसंबे सर्वतान हे तुला सहज सांगत नाही तुझा भाऊ म्हणून सांगत नाही. निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. अभंगाच्या 3 चरणाचा भाव सरळ पद्धतीने आपल्या पुढे मांडलाय. अतिशय गोड पद्धतीचं आपलं हे नियोजन आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज. खरं म्हणजे गावाचं चांगलंच भाग्यच आहे. यांचा चेहरा आमच्याकडं पाहायला आम्हाला किमान 25-35 मोजावे लागतात. ते तुम्हाला सहज उपलब्ध आहे टाळकरी म्हणून त्याच्यात गायक म्हणून उपलब्ध आहे म्हणून व्हिडिओ काढून घेतला. मला सांगायला मी लहान कीर्तनकार नाही 35-35 हजार घेणारे कीर्तनकार माझे गायक आहेत. एवढे मोठे गायक आणि खरं सांगू का आणि नेहमीच अगदी कमी वयामध्ये महाराज धर्मासाठी राष्ट्रासाठी आणि आपल्या वारकरी संप्रदायासाठी नितांचं झटणारे व्यक्तिमत्व. महाराजांचा माझा परिचय अगदी खूप काळापूर्वीपासून आहे. त्या परिचयाचं चर्चा जर केली तर खूप गोंधळ होईल. अतिशय गोड. या ठिकाणी मी जाता जाता एकच सांगेल सर्व माता माऊलींना सांगेल की तुम्ही ठरवलं तर काही होऊ शकतं. कारण जगाच्या पाठीवर जेवढी आक्रमणं आमच्या देशावर झालीत ना एवढी आक्रमणं बापूसाहेब कोणत्या देशावर झाली नाही. जगातली सर्व लोक इकडे आलेत. 700 वर्ष या देशाला मुघलांनी लुटलं. 150 वर्ष प्रत्यक्ष आणि 100 वर्ष अप्रत्यक्ष इंग्रजांनी लुटलं. 950 लूट तर मोकळीच आहे आपल्याकडे. बाकीचे किती आले ते विषय वेगळा आहे. पण ज्या ज्यावेळी या राष्ट्रावर संकट आले ना त्या त्यावेळी या माता माऊल्या पुढे उभे राहिल्या. तुम्ही सामान्य नाही आहात. तुम्ही ठरवलं तर काहीही होऊ शकतं. 350 वर्ष या महाराष्ट्राला हिंदू राजा नव्हता. 350 वर्षाची काळी अंधार रात्र. 350 वर्ष महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका नाही. 350 वर्ष महाराष्ट्राला हिंदू राजा नाही. 350 वर्षाचा अत्याचार अनाचार स्वैराचार आणि व्यभिचार या मातेमध्ये होत होता. पटेल तेवढी माणसं उचलायची जहाजामध्ये बसवायची अफगाणच्या बाजारामध्ये जाऊन जनावराप्रमाणे विकायची आणि ती कवडी मोलाने विकायची. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 25-25 होणारा 5-5 बाया विकल्या जात होत्या. एवढी भयान अवस्था होती. 350 वर्ष. कसे झाले गुलाम कसे माहिती? फक्त 8,000च्या बळावर. 12व्या शतकात विंध्याचलाच्या पाठीमागून 8,000 घोड्यांच्या 32,000 टप्पा नर्मदा पार करून महाराष्ट्रामध्ये शिरल्या. पहिली धाड पडली ती वरणावर, दुसरी पडली ती देवगिरीवर. देवगिरीचा रामदेव बेसावत असताना रामदेव जेव्हा कळालं आपल्यावर आक्रमण झालंय तेव्हा असलेलं 4,000 सैन्य घेऊन लढायला निघाला. पण 8,000 अफगाणी छातड्यांपुढे 4,000 मराठ्यांचा टिकाव लागला नाही. अपयश आलं. खंडणी द्यावी लागली. धन द्रव्य नवल नाही. आपली असणारी एक मुलगी ज्येष्ठापल्ली नाम जेठाई नावाची मुलगी त्या अल्लाउद्दीन खिलजीला दिली. त्याच्याही पलीकडे काय तर महाराष्ट्राची भव्य पताका खाली उतरली. 350 वर्ष. अरे मंदिरं तुटत होते तोडणारे आमचेच होते. गाई कापल्या जात होत्या कापणारे आमचेच होते. डोल्या लुटल्या जात होत्या लुटणारे आमचेच होते. एवढा भयानक. त्याच्यामुळे प्रश्न पडतो महाराज मग 8,000च्या बळावर 350 वर्ष आम्ही गुलामी करावी
मग आमचा पराक्रम कुठे होता? कुठे होतं आमचं बळ? कुठे होतं आमचं सामर्थ्य? कुठे होतं आमचा पुरुषार्थ? आमचं बळ, पराक्रम, सामर्थ्य आणि पुरुषार्थ सर्वच्या सर्व सुलतानाच्या दावणीला होता. कोण लढत होतं वतनदारीसाठी, कोण लढत होतं सत्तेसाठी, कोण होतं जहागिरीसाठी, पण एकही लढत नव्हता या हिंदुत्वासाठी आणि मराठी अस्तित्वासाठी. प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ झालेला होता. अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचा विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजाचे लखोजी राजे जाधव आणि गिरिजाबाई राजे जाधव या दाम्पत्य चौधरी 12 जानेवारी 1598 ला एका कन्येचा जन्म झाला. कन्या विवाह योग्य झाली. वेरूळच्या भोसल्यांचा पोरगा शहाजी राजा भोसल्यावर लग्न करते. लग्नानंतर पहिल्या वेळा जगदंबेच्या दर्शन जात असताना अत्याचार पाहते. अंतःकरण विवळले अंतःकरणाने आपल्या पतीला प्रश्न विचारला, राजे का होतोय अत्याचार? अरे का लुटल्या जाते आमच्या डोल्या? का कापल्या जाते आमच्या गोमाता? का उडवलं जाते आमच्या मंदिराची कळसणी? का भंगवले जातात राजे आमच्या मूर्त्या? सांगा राजे. राजाचं उत्तर नाही. राजाने सांगितलं राज्य होणारच आहे, पर्याय नाही. मासाहेबांनी कौल जगदंबेला मागितला. पत्र पसरवला, साथ घातला, आवाज बय दार उघड. माहूरची रेणुका दार उघड, कोल्हापूरची लक्ष्मी दार उघड, तुळजापूरची भवानी दार उघड, बाय दार उघड. हे माता जगदंबे, अगं वांजपणा जावं म्हणून पुत्र नकोय, आई म्हणून पुकारा म्हणून पुत्र नकोय. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल, आया बहिणींची अब्रू राखेल, गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल, असा एक सुपुत्र दे. मला सांगा, 350 वर्ष जे एकाही पुरुषाला जमलं नाही ते कोणाला जमलं? तुम्हाला जमलं की नाही? जगातले एवढी आक्रमण, पण प्रत्येक आक्रमणाप्रसंगी प्रत्येक शतकामध्ये तुम्ही पुढे आल्या तेव्हा हे राष्ट्र वाचलंय. मी काही नावं सांगतो, तेवढी नावं महाराष्ट्राच्या या देशाच्या इतिहासातून बाजूला काढा. 12व्या शतकातली मुक्ताई बाजूला काढा. वारकरी संप्रदाय कुठे आहे? ज्ञानोबाने ताटी बंद करून घेतली होती ना, ताटी बंद केली होती. मुक्ताबाईने सांगितलं, दादा काय करतोस? कंटाळा आला लोकांचा. काय झालं? त्रास देतात. मुक्ताबाई बहीण नाही, गुरु झाली. हे दादा, अरे हे जन आहे, जनाचा स्वभाव आहे त्रास देणं, आणि आपण योगी आहात. आपला स्वभाव असता पण तो संत. आपली जीभ आपल्या दातांनी चावली म्हणून का कोणी दात पडत असतं? त्यावेळी आदिशक्ती मुक्ताबाईंनी ज्ञानोबारे नावाच्या पुरुषाला मार्गदर्शन केलं नसतं तर काय झालं असतं? आम्हाला ज्ञानोबारायांसारखे संत, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ भेटला नसता. हे उपकार आदिशक्ती मुक्ताईचे आहेत. आणि ती मुक्ताई तुमच्यातली एक स्त्री आहे. म्हणून बऱ्याच बाई आम्ही काय, अरे काही नाही, तुम्ही खूप काही करू शकता. 13व्या शतकातली महाराणी पद्मिनी, 15व्या शतकातली दासीपन्ना, 16व्या शतकातली राष्ट्रमाता जिजाऊ, 17व्या शतकातली पुण्यश्लोक अहिल्यादेवी, 18व्या शतकातली क्रांतिज्योती सावित्री देवी आणि 19व्या शतकातली विद्यावती भगतसिंगाची आई. या स्त्रिया बाजूला करा, आपण आहोत कुठे? आणि 20व्या शतकातली लाडकी बहीण. हो अण्णा, खरंच सांगतो मी, मात्या माऊली हो, बऱ्याच कीर्तनकारांना तुमची मजाक घ्यायला आवडतं, विनोद करत नाही. लाडकी बहीण सामान्य नाही. आज आम्ही स्वाभिमानाने हिंदू म्हणून उभी आहोत ना, हे तुमचेच उपकार आहेत. जर या महाराष्ट्रातली, दादा या महाराष्ट्रातली लाडकी बहीण जागी झाली नसती अण्णा, हे सत्य करणं तुम्हाला जड झालं असतं. का? कारण वातावरण तयार झालेलं होतं. आता म्हणजे बऱ्याच लोकांना वाटलं 1500 मध्ये, 1500चा काही संबंध नाही. हिंदुत्व कळालं, धर्म कळाला. जर आमच्याकडे आमचा धर्म असेल
तर आमचं सर्व काही आहे. धर्मच नसतं तर काय करणार आहे? किती पैसा असू द्या. बांगलादेशातले हिंदू संपले, पाकिस्तानातले हिंदू संपले, हिंदू आहेत कुठे? अशी परिस्थिती. पण माता माऊली, तुमचं बलिदान व्यर्थ नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने जागृती धर्माच्या ठिकाणी दाखवतायत, ती जागृती परिवारामध्ये आपल्या लेकरांसाठी त्या ठिकाणी दाखवा. आपली लेकरं उभी राहिली पाहिजे, आपल्या लेकरांनी पुढे आलं पाहिजे. आणि हे केव्हा होतं? तुमच्या हातात सर्व काही तोपर्यंत, जोपर्यंत हे सर्व काही शिल्लक आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो तू आपले स्वहित पाय. नंतर होत नाही, बघू पुढे, बघू पुढे ना काय होत नाही, आता पाहिजे. या ठिकाणी स्वहित पाय म्हणजे काय? संसाराची सफलता म्हणजे ती एकच विषय आहे. ज्या कामासाठी आम्ही आलो ते काम करणं ही सफलता आहे. ज्या गोष्टीसाठी आमचा जन्म झालाय ती गोष्ट प्राप्त करणं हे स्वहित आहे. बंगला बांधणं म्हणजे स्वहित नाही, गाडी घेणं म्हणजे स्वहित नाही, बँक बॅलन्स वाढवणं म्हणजे स्वहित नाही. स्वहित कशात आहे? ज्याला प्राप्त करण्यासाठी आम्ही आलोत ना, तो प्राप्त झाला पाहिजे, त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे आयुष्यामध्ये. आता इकडे गोड असं शिव महापुराण कथा चालली आणि प्रदीप मिश्रा आलेत. सर्वांकडे गावागावामध्ये शिव महापुराण कथा सुरू झाली. मला पण ऑफर आली, म्हणजे महाराज तुम्ही पुराण कथा शिका. म्हणजे मला एवढं बरं येतं. विनोद नाही, गावागावातली मंदिरं उघडी झाली. तुमचं नाही, तुमचा तर तुमचा प्रयत्न खूप, जेव्हा मिश्राजी जन्माला आले तेव्हापासून तुमचा प्रयत्न होता, ते खूप आधीपासून त्यांचं चाललं होतं. मला एक सांगायचं आहे, मंदिरात गर्दी वाढली, ती पारमार्थिकांची असं वाटतं का? नाही नाही, परमार्थ नाही वाढला, गिराईक वाढलीत फक्त. महादेवाचे मंदिर सर्व जातात ना, पण एक सांगून जातो, कोण कोण आहे मंदिरात? शंकर आणि आहे का नाही? मग तिकडचा शंकर म्हणजे माझा सासरा आहे, तिकडची पार्वती म्हणजे माझी सासू आहे, असं जिला वाटलं तिने जायचं. घरी सासूला कपभर चहा पाजत नाही, कपभर चहा, आणि पहाटे 3 वाजता तांब्याभर दूध, श्री शिवाय नमस्तुभ्यम. घेईल का तो महादेव? परमार्थामध्ये कृतीला स्थान नाहीये, परमार्थामध्ये भावाला स्थान आहे. भावे विन देव नकळेने समज, भाव महत्वाचा पाहिजे. म्हणून एकच सांगतो, आई वडिलांची सेवा. आणि काही नाही, आता पुराण सांगावं लागत नाही, ते अनुकरण करतात. तुम्ही त्यांच्यासमोर जसे वागलात तसंच ते तुमच्याशी वागणार आहेत. म्हणून एकच सांगेल, आपली लेकर कशी संस्कार संपन्न होईल याच्यासाठी प्रयत्न करा. असो झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबाबांच्या उमापती महादेवांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी शब्दांना पूर्ण देतो. ज्ञानेश्वर माऊली